सर्वांना नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण कॉमन आयन इफेक्ट हा केमिस्ट्रीमध्ये वापरला जाणारा इफेक्ट आहे. बऱ्याचदा वापरला जातो आणि ह्याचे खूप इम्पॉर्टन्स आहेत. तर हा इफेक्ट म्हणजे काय हे आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत. तर सर्वांचं स्वागत. चला तर सुरू करूयात. ठीक. सो हा जो कॉमन आयन इफेक्ट आहे हा जनरली जे आपले वीक इलेक्ट्रोलाइट्स आहेत, ओके, इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय आपण यापूर्वीच्या सेशनमध्ये बघितलेलं आहे. इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय की जे सबस्टन्स इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात त्यांच्या सोल्युशन स्टेटमध्ये, आणि ते इलेक्ट्रिसिटी कशामुळे कंडक्ट करतात? बिकॉज ऑफ दी प्रेझेन्स ऑफ दी आयन्स. ओके, आयोनिक मोबिलिटीमुळं किंवा आयन्समुळं जी काही इलेक्ट्रिकली कंडक्टिव्हिटी होते त्याला आपण काय म्हणतो? इलेक्ट्रोलाइट्स असं म्हणतो. आणि इलेक्ट्रोलाइट हे दोन टाईपचे आहेत, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आणि वीक इलेक्ट्रोलाइट. स्ट्रॉंग म्हणजे काय की ज्याचं डिसोसिएशन कंप्लीट होतं, आणि वीक म्हणजे काय त्याचं इनकम्प्लीट डिसोसिएशन होतं किंवा कमी प्रमाणात डिसोसिएशन होतं. सो कॉमन आयन इफेक्ट इज जनरली कन्सर्न विथ द डिसोसिएशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट. ठीक आहे, आता आपण हे दोन एक्झाम्पलच्या साहाय्याने समजून घेऊयात या सेशनमध्ये. सो पहिले एक्झाम्पल आहे वीक ॲसिडचं एक्झाम्पल आपण घेऊयात. सो कन्सिडर अ सोल्युशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट ॲसिटिक ॲसिड अँड इट विल आयोनाइज ॲज. आता हे ॲसिटिक ॲसिड काय आहे? दिस इज अ वीक इलेक्ट्रोलाइट अँड ह्याचं डिसोसिएशन कसं होईल? ॲसिटेट आयन आणि H+ आयन्समध्ये होईल. सो दिस इज द उजव्या साईडला डिसोसिएटेड फॉर्म आहे आणि डाव्या साईडला अनडिसोसिएटेड फॉर्म आहे. हे वीक इलेक्ट्रोलाइट असल्यामुळं याच्यामध्ये काय असणार आहे? आपला इक्विलिब्रियम असणार आहे. देअर विल बी इक्विलिब्रियम बिटवीन dissociated molecules of the electrolyte and undissociated molecule of the electrolyte. ठीक. आता या ॲसिटिक ॲसिडच्या सोल्युशनमध्ये आपण काय करूयात? स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट टाकूयात. आणि स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट कोणतं आपण टाकतो तिथे? सोडियम ॲसिटेट. आणि या सोडियम ॲसिटेटमध्ये काय हे हा जो ॲसिटेट आयन आहे हा इथे प्रेझेंट आहे, इथे पण आहे. म्हणजे या दोन्ही केसमध्ये काय झाला? हा ॲसिटेट आयन कॉमन झाला. जर आपण या वीक इलेक्ट्रोलाइटच्या सोल्युशनमध्ये स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट कंटेनिंग कॉमन आयन टाकलं तर काय होईल? अगोदर काय होईल? हे सोडियम ॲसिटेट काय होईल? डिसोसिएट होईल. कशामध्ये होईल? ओके, दिस इज द सोडियम ॲसिटेट. इट विल डिसोसिएट इनटू ॲसिटेट आयॉन अँड Na+ आयॉन. ठीक. आता इथे दोन्ही केसमध्ये हे जे ॲसिटेट आयॉन आहे हे आणि हे वरचं हे दोन्ही कसे आहेत? कॉमन आहेत. ओके, सो ॲसिटेट आयॉन इज कॉमन इन बोथ द इलेक्ट्रोलाइट. ठीक. सो द मोमेंट आय ॲड, ज्या क्षणी मी ॲड करेल सोडियम ॲसिटेट स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, त्यावेळेस काय होईल? हे डिसोसिएट होईल, कंप्लीट डिसोसिएट होतं स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, आणि हे ॲसिटेट आयन हे H+ सोबत कंबाईन होऊन परत काय तयार करतील? अनडिसोसिएटेड ॲसिटिक ॲसिड मॉलिक्यूल तयार करतील. म्हणजेच काय, हे जे डिसोसिएशन होत होतं ते पुन्हा काय करतील? सप्रेस करतील किंवा मिनिमाइज करतील, ऑर इट विल रिड्यूस. सो द ॲसिटेट आयन फ्रॉम द स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट sodium acetate here will combine with hydrogen ion and forms undissociated weak acetic acid molecule. Hence, the dissociation of weak electrolyte is reduced or suppressed due to common ion, and such effect is called as common ion effect. ठीक. काय झालं इथे? हे वीक इलेक्ट्रोलाइट इट विल डिसोसिएट इंटू ॲसिटेट आयन अँड H+ आयन, आणि ह्याच्यामध्ये जर आपण स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट कंटेनिंग कॉमन आयन टाकलं तर काय होईल? हे जे कॉमन आयन आहेत, ॲसिटेट आयन आहेत, हे काय करतील? ह्या H+ सोबत कंबाईन होऊन पुन्हा वीक इलेक्ट्रोलाइटचा मॉलिक्यूल तयार होईल. ठीक आहे. सो या प्रोसेसला, ओके, ज्या प्रोसेसमध्ये किंवा ज्या पद्धतीमध्ये डिसोसिएशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट हे थांबवलं जातं किंवा सप्रेस केलं जातं त्याला आपण काय म्हणतो? कॉमन आयन इफेक्ट म्हणतो, राईट. आणि हा इफेक्ट कशामुळे होतो? बिकॉज ऑफ प्रेझेन्स ऑफ दी कॉमन आयन. आता दुसऱ्या एक्झाम्पलच्या सहाय्याने आपण समजावून घेऊयात. ठीक. आता इथे बघा, कन्सिडर अ डिसोसिएशन ऑफ वीक बेस. वरती आपण वीक इलेक्ट्रोलाइट पाहिलं आणि आता आपण काय करूयात? वीक बेसचं एक्झाम्पल बघूयात. ठीक आहे. इथे अमोनियम हायड्रॉक्साईड NH4OH हा आपला वीक बेस आहे. वीक असल्यामुळं तो काय होईल? इनकम्प्लीट डिसोसिएट होईल, आणि देअर विल बी इक्विलिब्रियम बिटवीन डिसोसिएटेड फॉर्म अँड अनडिसोसिएटेड फॉर्म ऑफ अ वीक इलेक्ट्रोलाइट. सो NH4+ अँड हायड्रॉक्झिल आयन OH- आयन काय होतील? इथे तयार होतील. ठीक. आता या वीक इलेक्ट्रोलाइटच्या सोल्युशनमध्ये जर मी स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट ॲड केलं, आणि असं स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट की ज्याच्यामध्ये पुन्हा NH4+ हे काय असणार आहेत? कॉमन आयन जर ॲड केलं तर काय होणार आहे? अगोदर NH4Cl काय होईल? डिसोसिएट होईल NH4+ मध्ये आणि Cl- मध्ये.
ओके. अँड देन दिस NH4 प्लस हे जे अमोनियम आयन आहेत हे काय होतील, ह्या OH मायनस आयनसोबत कंबाईन होतील आणि अगेन इट विल फॉर्म अनडिसोसिएटेड मॉलिक्यूल ऑफ द अमोनियम हायड्रॉक्साईड. ठीक आहे. सो NH4 प्लस इथे आणि NH4 प्लस इथे दोन्ही केसमध्ये कसे आहेत, कॉमन आहेत. सो हिअर NH4 प्लस म्हणजेच कोणते आयन, अमोनियम आयन इज कॉमन इन बोथ द इलेक्ट्रोलाइट. ओके. सो ड्यू टू द addition of common ion NH4 plus, it will combine with OH minus ion present in the solution and form undissociated weak base molecule. Hence, the dissociation of weak electrolyte is reduced or suppressed due to addition of electrolyte containing common ion, and this effect is called as common ion effect. ठीक. आता आपण काय करूया, त्याची डेफिनेशन तयार करूयात. ठीक आहे. सो हाऊ वी कॅन डिफाईन इट. सो व्हेरी सिम्पल, सगळ्यात सोपी डेफिनेशन आहे लक्षात ठेवायला. ठीक. सो definition of common ion effect: the dissociation of weak electrolyte is reduced or suppressed by the addition of strong electrolyte containing common ion is called as common ion effect. ठीक. Dissociation of weak electrolyte is reduced or suppressed by the addition of strong electrolyte containing common ion is called as common ion effect. ठीक आहे. सगळ्यात सोपी डेफिनेशन आहे. इथे वीक इलेक्ट्रोलाइटचं डिसोशिएशन हे कमी केलं जातं, त्याला रिड्यूस म्हणतात किंवा सप्रेस म्हणतात किंवा डिक्रीज म्हणतात. कशामुळे कमी केलं जातं, बिकॉज ऑफ ॲडिशन ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट कंटेनिंग कॉमन आयन. कॉमन आयनमुळं जर डिसोशिएशन सप्रेस होत असेल तर त्याला कॉमन आयन इफेक्ट असं म्हणतात. ठीक आहे. सो थँक यू फॉर वॉचिंग दिस सेशन.